नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. तर आज आपण पुण्यामध्ये आलो होतो. तर मानाचा तिसरा गणपती, पुण्यातील मानाचा तिसरा गणपती जो आहे त्यांच्याकडून गुरुजी तालीम हा सन्मान आपल्या ग्रुपला मिळाला होता. तर त्या पुरस्कार सोहळ्यासाठी आपण पुण्याला आलो होतो. तर सुरुवातीला आमचे मोठे बंधुराज विशाल भैया यांच्या घरी आम्ही सुरुवातीला गेलो. त्या ठिकाणी घरच्या गणपतीची आरती केली आणि त्यानंतर आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. तर मानाचा तिसरा गणपती जो पुण्यामधील आहे, तर त्या मानाच्या तिसऱ्या गणपतीचा गुरुजी तालीम सन्मान हा आपल्या ग्रुपला मिळाला. तर रोख रक्कम ही 21,000 रुपये, त्याच पद्धतीने सन्मान चिन्ह व सत्कार अशा पद्धतीचं स्वरूप होतं. तर सर्व माझे सहकारी मित्र आमच्या सोबत अमोल असेल, आमचे विजय असतील, त्याच पद्धतीने संदीप असेल, चिंटूभाई असेल, म्हणजे सर्व सहकाऱ्यांच्या सोबत आम्ही हा पुरस्कार सोहळ्यासाठी पुण्याला गेलो होतो. तर चला, खूप अशी गर्दी होती. खूप सुंदर असा कार्यक्रम त्या ठिकाणी झाला. तर भैयाच्या घरातील आरती झाल्यानंतर सर्वसाधारण 12:30च्या दरम्यान आम्ही कसबा पेठमध्ये आम्ही पोचलो आणि पुढचा प्रवास आपल्या सोबत अशाच पद्धतीने शेअर केला जाईल. तर चला, आरती सध्या आपली चालू आहे. आरती झाल्यानंतर आपला पुढचा प्रवास हा पुरस्कार सोहळ्यासाठी आपण निघणार आहोत. तर चला, हा पुरस्कार आपल्याला म्हणजे आपण गेले 10 ते 15 वर्ष जे आपण कार्य करत आहोत, तर या कार्यासाठी म्हणजे त्यामध्ये गड किल्ले संवर्धन असेल, स्वच्छता मोहीम असेल, ज्या मोहीम आपण करतो, त्याच पद्धतीने किल्ले स्पर्धा असतील, अशी जे वेगवेगळे उपक्रम आपण राबवत असतो. तर या उपक्रमाच्या माध्यमातून जे आपल्याकडून जनजागृती होते, जनसेवा होते, तर यासाठीच आपल्याला सन्मान आपल्याला भेटला होता. तर असे भरपूर गेले 15 वर्षामध्ये आपण किमान 200च्या वर आपण हे उपक्रम राबवलेले आहेत. तसेच 200पेक्षा जास्त केले आपल्या ग्रुपच्या माध्यमातून, म्हणजेच प्रत्येक आपल्या मावळ्याने हा किमान 150पेक्षा जास्त किल्ले सर केलेले आहेत. त्यामुळे तो एक आपल्यासोबत एक अनुभव होता आणि ह्या सगळ्या गोष्टींचा आपण चांगल्या पद्धतीने प्रेझेंटेशन हे प्रत्येक शाळेमध्ये, कॉलेजमध्ये करत असतो आणि एक जनजागृती करण्याचा आपला हा छोटासा प्रयत्न. तर हाच आपल्याला मिळालेला हा आपला एक कौतुक सोहळा होता. तर हा पुरस्कार हा सगळ्यांचा आहे. माझ्यासोबत जे माझे सहकारी मित्र जे नेहमी प्रत्येक कार्यामध्ये मला सहकार्य करत असतात, तर त्यांचाच हा पुरस्कार असून आम्ही फक्त निमित्त आहे. तर सगळ्यांच्या वतीने आम्ही हा पुरस्कार आम्ही स्वीकारत आहोत. यासाठी माझे घरातील सर्व फॅमिली मेंबर असतील, सर्व मिसेस असतील आणि सर्व मित्र. तिथे गेल्यानंतर आपल्याला आरती ही आपल्याला मिळाली. हे आपल्याला खूप
गणपती बाप्पाचा आशीर्वाद आणि तो पण पुण्याचा राजा पुण्याचा विसरा गणपती यांचा आशीर्वाद म्हणून हा प्रसाद म्हणून हा पुरस्कार दिला जातो। त्याच्यासाठी कुठलेही ॲप्लिकेशन आपण मागवत नाही। आमची टीम सर्च करते आणि जी मंडळी समाजासाठी चांगलं काम करतात त्यांना हा गणपती बाप्पाचा प्रसाद त्याचा आशीर्वाद तो ठरवतो कुणाला बोलवायचं। तर दरवर्षी आपण 5 संस्थांना निवड करतो। यंदा या ठिकाणी आपण सर्वात प्रथम बोलवतोय नांदेड येथील संस्था पाचले गावकर महाराज मुक्तेश्वर आश्रम। गेली 30 वर्ष समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात ही मंडळी काम करत आहेत। आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण देण्यापासून ते सामूहिक विवाह होईपर्यंत करण्यापर्यंत असे अनेक उपक्रम यांचे आहेत। टाक साहेब आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना विनंती करतो की त्यांनी इथे पुढे यावं आणि आमचे मार्गदर्शक सुरेश काका पोटकोडे आणि आमचे मोठे भाऊ प्रवीण पटेजी यांच्या हस्ते या सन्मानाचा स्वीकार करावा। नांदेडची टीम आली। गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराजांचा संस्कार जपणारे गड किल्ल्याची स्वच्छता असेल, आपला इतिहास असेल, मुलांना मर्दानी खेळाचं प्रशिक्षण देऊन गेली 20 वर्ष काम करणारी इचलकरंजीची संस्था शिवराज प्रतिष्ठान ट्रस्ट प्रताप भोई आणि मधुसूदन भोई त्यांचे सर्व सहकार्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी येऊन हा सन्मान स्वीकारायचा आहे। चला की या की चल जो काढा भारत माता की जय, हिंदू धर्म की जय, जय श्री राम, जय श्री राम, जय जय श्री राम, जय श्री राम। अम्मा माता की जय, दुर्गा माता की जय, काली माता की जय, चंडी माता की जय, गौ माता की जय, माता की जय, भारत माता की जय। मोरया मोरया। देवकर गुरुजी तालीम मंडळ हा पुरस्कार मिळाल्यानंतर आम्ही थोड्या वेळाने त्या ठिकाणून बाहेर पडलो आणि हे पहा गुरुजी तालीम मंडळ खूप म्हणजे पुण्याचा मानाचा तिसरा गणपती जो उल्लेख केला तर ह्या मंडळाच्या वतीने दरवर्षी 5 संस्थांना हा पुरस्कार दिला जातो। तर यावर्षी आपल्याला 2025मध्ये आपल्या संस्था म्हणजे आपल्या ज्या ग्रुपची निवड करण्यात आली होती त्यानंतर आम्ही तिथून
जे आजूबाजूला आपल्याला मानाची अशी भरपूर गणपती, म्हणजे मानाचा पहिला गणपती असेल, दुसरा गणपती असेल, अशी भरपूर गणपती या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। आणि जात असताना दगडूशेठ गणपतीचंही आम्ही दर्शन घेतलं। खूप अशी गर्दी होती आणि गर्दीमधून बाप्पाचं दर्शन घेण्याचा जो आनंद आहे तो इतका जबरदस्त होता की शब्दामध्ये मी सांगू शकत नाही। आणि पुरस्कार सोहळ्याचा सुद्धा आनंद आमच्यासोबत होता। तर गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा आम्हाला लाभला आणि आम्ही कार्यक्रम झाल्यानंतर लगेच आम्ही पुन्हा आपल्या इचलकरंजीसाठी निघण्यासाठी आम्ही मार्गस्थ झालो। तर असं सर्वांचा आपला आशीर्वाद आणि पाठिंबा नेहमी आपल्या सोबत राहो हीच आपल्या सर्वांना विनंती। जय शिवराय मित्रांनो, जय शंभूराजे। सहकार्य करा, गर्दी करू नका, चोरांपासून सावध राहा, पोलिसांना सहकार्य करा, पुढे बघून चला, चला पुढे बघू।